दशक 7 समास 1 मंगलाचरण. माणसाला जीवनामध्ये बरे वाईट योग्य अयोग्य कळणं आवश्यक आहे. जन्माला आल्याचं सार्थक ज्यामध्ये आहे असं वागणं त्याच्याकडून घडावं यासाठी ज्ञानाची बुद्धीची देवता श्री गणेश, शारदा आणि सद्गुरूंना परत एकदा वंदन करून श्री समर्थ पुढे सांगायला सुरुवात करतात. माणसाने संसारच खरा मानून जन्ममृत्यूच्या येरझारा करत राहणं काही योग्य नाही. तर त्याने अध्यात्मग्रंथांचा योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करून सन्मार्गाला लागावे. अखेरीस ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. हा ग्रंथ जर आपल्या मातृभाषेत असेल तर फारच चांगले. त्या काळी संस्कृतला अतिरेकी महत्त्व होतं. संस्कृतमधील ज्ञानच केवळ श्रेष्ठ होय अशा समजामुळे सर्वांना हे ज्ञान खुलं नव्हतं. संतांनी मात्र स्थानिक भाषांमध्ये अभंग, प्रवचने, निरूपणे, ग्रंथनिर्मिती करून हे ज्ञान सर्वांना दिलं. श्रीराम विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एकदविजू, त्रिनयेन चतुर्भुजू, फरशपाणी. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ, आदियंती. तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळवाहे. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी, वेगळेपणे. जे द्वैताची जननी, की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी, अनंत ब्रह्मांडांची. वंदू ऐसी वेदमाता, आदिपुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था, सद्गुरूसी. जयाचे निकृपा दृष्टी, होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी, आनंदमये. मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, वोळे कृपेचा जलधर, साधकावरी. की ते भवार्णवींचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महा आवर्ती आधारू, भाविकासी. की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता, परमस्नेहाळू. ऐसा सद्गुरु पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देह विणलो टांगणी, तया प्रभूसी. साधू संत आणि सज्जन, वंदुनिया श्रोते जन, आता कथानुसंधान, सावध ऐका. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे वोसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. देह बुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे. निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. निदसुरे पणायची सैरा, बहुती केल्या येर झारा, नेणो निया परमेश्वरा, भोगिले कष्ट. तया कष्टाचे निरशन, वावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण, अध्यात्मग्रंथ.
सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार. दशमोध्यायी सारंगधर, भगवद्गीतेसी बोलिला. जयाचे चंचल हृदये, तेणे ग्रंथ सोडूची नये. सोडिता अलभ्य होये, अर्थ एथीचा. जयास जोडला परमार्थ, तेणे पहावा हा ग्रंथ. अर्थ शोधिता परमार्थ, निश्चये बाणे. एक म्हणती मराठे काये, हे तो भल्यासी ऐको नये. ती मूर्खे नेणती सोये, अर्थान्वयाची. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली. ते अभाग्याने त्यागिली, लोखंड म्हणोनी. आहाच सापडता धन, त्याग करणे मूर्खपण. द्रव्य घ्यावे साठवण, पाहोची नये. तैसे प्राकृती अद्वैत, सुगम आणि सप्रचित. अध्यात्म लाभे अकस्मात, तरी अवश्य घ्यावे. न करिता व्युत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रार्थ होये सुगम. सत्समागमाचे वर्म, ते हे ऐसे असे. भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही, अर्थाच पासी. तथापि प्राकृता करिता, संस्कृताची सार्थकता. एरवी त्या गुप्तार्था, कोण जाणे. आता असो हे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे. उत्तम घेऊन त्याग करणे, साली टरफलांचा. मुकेपणाचे बोलणे, हे जयाचे तोची जाणे. स्वानुभवाची ये खुणे, स्वानुभवी पाहिजे. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा. जयासी बोलता वाचेचा, हव्यासची पुरे. परीक्षवंतांपुढे रत्न, ठेविता होय समाधान. तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान, बोलावे वाटे. माया जाळे दुश्चित होय, ते निरूपणी कामा नये. संसारिका कळे काये, अर्थ येथींचा. व्यवसायी जो मळीण, त्यासी न कळे निरूपण. येथे पाहिजे सावधपण, अतिशयेसी. तैसे निरूपणी जाणा, आहाच पाहता कळेना. मराठेची उमजेना, काही केल्या. जेथे निरूपणाचे बोल, आणि अनुभवाची वोल. ते संस्कृता परी सखोल, अध्यात्म श्रवण. माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे. तरी ते मायेचे जाणावे, स्वरूप आधी. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार. माया जाणिजे विस्तार, पंचभूतांचा. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग. माया पाहता अभंग, अखिल वाटे. ऐसी माया निरोपिली, स्वल्प संकेते बोलिली. पुढे वृत्ती सावध केली, पाहिजे श्रोती. पुढे ब्रह्म निरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान. जेणे तुटे माया भान, एकसरे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
मंगलाचरण नाम समास पहिला श्रीराम.